शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने 2026-27 या वर्षासाठी सूक्ष्म सिंचन योजनांसाठी तब्बल रुपये 208 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे। तसंच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी रुपये 20 कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। तर नेमकं कोणाला फायदा होणार, किती टक्के अनुदान मिळणार आणि महाडीबीटीद्वारे अर्ज कसा होणार, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। तर पहिला GR, प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 22 मे 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे। या GR नुसार प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक म्हणजेच सूक्ष्म सिंचन घटकासाठी निधी वितरित करण्यात आला आहे। या योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निधी अनुक्रमे 60% आणि 40% प्रमाणात असतो। तर किती निधी मंजूर? तर शासनाने एकूण रुपये 20,813.33 लाख म्हणजेच रुपये 208 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे। यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रुपये 16,401.67 लाख, नंतर अनुसूचित जातीसाठी रुपये 2,455 लाख, नंतर अनुसूचित जमातीसाठी रुपये 1,956.66 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे। तर या योजनेचा उद्देश काय? तर प्रति थेंब अधिक पीक ही योजना पाण्याचा कमी वापर करून जास्त उत्पादन मिळवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, आधुनिक सिंचन प्रणाली यासाठी अनुदान दिलं जातं। यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादनात वाढ होते। तर लाभार्थी निवड कशी होणार? तर या GR मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे की लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे केली जाईल। तसंच अनुदान थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाईन असणार आहे। नंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना। आता दुसऱ्या महत्त्वाच्या GR बद्दल माहिती पाहूया। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी सन 2026-27 मध्ये रुपये 20 कोटींच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। तर कोणाला किती अनुदान? तर या योजनेत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसोबत राज्य शासनाकडून पूरक अनुदान दिलं जातं। अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी केंद्र योजना 55%, मुख्यमंत्री योजना 25%, एकूण अनुदान 80% आणि इतर शेतकरी केंद्र योजना 45%, मुख्यमंत्री योजना 30%, एकूण अनुदान 75%। तर कोणत्या घटकांसाठी अनुदान? तर या योजनेत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान या घटकांसाठी अनुदान दिलं जाणार आहे। तर या योजनेची अंमलबजावणी देखील महाडीबीटी प्रणालीद्वारे केली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे अनुदान जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या दोन्ही GR मधून सूक्ष्म सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे। जर तुम्हाला ठिबक किंवा तुषार सिंचन बसवायचं असेल तर महाडीबीटीवर अर्ज करण्याची संधी नक्की घ्या। आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।